बारामती पुणे जिल्ह्यातील एक तालुका जो विधानसभा मतदारसंघ आणि लोकसभा मतदारसंघ देखील आहे, पण ज्याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत असते। 1967 पासून आजपर्यंत बारामती विधानसभा मतदारसंघाचा आमदार हा पवार कुटुंबातील आहे। शरद पवार आणि अजित पवार या दोन नेत्यांपैकीच आतापर्यंत बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार राहिलेला आहे। त्यामुळे बारामती म्हणजे पवार कुटुंब किंवा पवार कुटुंब म्हणजे बारामती असे एक राजकीय चित्र तयार झाले। आता पवार कुटुंबातील प्रमुख चेहरा असलेले आणि बारामतीचे आमदार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं। 1991 ला अजित पवार हे बारामतीतून पहिल्यांदा आमदार झाले। शरद पवार यांना दिल्लीत जायचं होतं, त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघातून अजित पवार यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकले देखील। आता 2026 पर्यंत अजित पवार हे बारामती मतदारसंघाचे आमदार होते। बारामती विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे। सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहेत। त्यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही, पण काँग्रेसनं आकाश मोरे यांना उमेदवारी देऊन उमेदवार मैदानात उतरवला आहे। बारामती हा केवळ एक मतदारसंघ नाही, तर ती एक राजकीय प्रतिष्ठेची लढाई आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर ही जागा अधिक संवेदनशील झाली आहे। तर अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही ही निवडणूक बिनविरोध करण्याची इच्छा आहे। त्या धर्तीवरती सुनेत्रा पवार यांनी महाविकास आघाडीतील नेते उद्धव ठाकरे यांच्याशी फोनद्वारे पाठिंब्यासाठी चर्चा केली व उद्धव ठाकरे यांनी देखील शिवसेनेतर्फे पाठिंबा दिला व शरद पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवार दिला नसला तरी काँग्रेसनं उमेदवार मैदानात उतरवला आहे। पण अट एक ठेवली आहे, ती म्हणजे अजितदादांच्या अपघाताचा गुन्हा दाखल झाल्यानंतर उमेदवारी माघार घेणार असल्याचं काँग्रेसनं सांगितलं आहे। आता बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणं अवघड झालंय का आणि ती कोणामुळे अवघड झाली आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वानंद, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे। सुनेत्रा पवार यांनी सोमवारी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला। महायुतीचे सर्व नेते, पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते। काँग्रेसने अर्ज दाखल केल्यामुळे पार्थ पवार हे चिडलेले पाहायला मिळालं। पार्थ पवार म्हणाले की माझं कुणाशी बोलणं झालं नाही, काँग्रेसला कळायला पाहिजे काय करायचं ते। काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाबाबत मला माहिती नाही, सगळे मोठे लोक आहेत, सर्वांना माहिती आहे की काय चाललंय। काँग्रेसने विचार केला असेल तर करू द्या, पण त्यांना काँग्रेसला नंतर काय त्रास होईल महाराष्ट्रात हे त्यांना दिसेल। लोक विसरत नाहीत जे दादांचं प्रेम आहे लोकांच्या मनात। अशा वेळी एवढ्या मॅच्युअर पार्टीनं हा निर्णय घेणं, जिथे एवढे मोठे नेते आहेत, अतिशय चुकीचं आहे। मला वाटतं की आपण कोणाला थांबवू शकत नाहीत, जशी वेळ येते तसं सामोरं जावं लागतं। आम्ही काही कोणाला फोन करणार नाही, जे नशिबात लिहिलं आहे ते बघू, काय व्हायचंय ते होऊ द्या। फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल सुरू आहे, असं म्हणत पार्थ पवार यांनी काँग्रेसला डिवचलं। त्यानंतर काँग्रेसनं देखील पार्थ पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं। धड भाषणही न देता येणाऱ्या कुटुंबाच्या पूर्व पुण्याईवर आत्ताच खासदार झालेल्या मुलानं काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तच नाही का? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या आणि महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या या कृतज्ञ मुलानं काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील। या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारनं त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला। जिथे सरकार काँग्रेस पक्षाचं आहे, त्या काँग्रेस पक्षानंच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा मृत्यू महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा आणि निवडणुकीतून माघार घेईल अशी मागणी करत आहोत। यावरही या कृतज्ञ मुलानं बोलायला हवं अशी टीका काँग्रेसनं केली। पण जी निवडणूक सोपी होती ती राष्ट्रवादी काँग्रेसनं अवघड केली आहे का, हाही प्रश्न उपस्थित होतो। सुनेत्रा पवार यांनी ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला, पण काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष असलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला नसल्याची माहिती आहे। तसेच सुनेत्रा पवार या दिल्लीला गेल्या होत्या, तेव्हा त्या काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी बोलणार अशी चर्चा होती, पण त्या भेटल्या नसल्याची माहिती आहे। सुनेत्रा पवार यांनी संपर्क केला नसला तरी पक्षातील नेते छगन भुजबळ बोलताना म्हणाले की काँग्रेससोबत बोलण्यास आमचा संवाद कमी पडला। तसेच त्यांचा इगो की आमचा संवाद कमी पडला हे बघावं लागेल। आम्ही बारामती विधानसभा बिनविरोध करण्यासंदर्भात सकारात्मक आहोत असं छगन भुजबळ यांनी म्हटलं। तसेच भुजबळ पुढे बोलताना म्हणाले की सुप्रिया सुळेंशी माझं या संदर्भात बोलणं झालं आहे। सुप्रिया सुळेंनी दिल्लीत काँग्रेसच्या जयराम रमेश यांना फोनद्वारे चर्चा केली असल्याची माहिती आहे, असं देखील भुजबळ यांनी म्हटलंय। तसेच दिल्लीत राज्यसभेचं मागील आठवड्यात अधिवेशन सुरू होतं, त्यामुळे पक्षातील नेते प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांना देखील दिल्लीत बोलायला हवं असं भुजबळ यांनी पटेल तटकरेंच्या कानावरती घातलं होतं। पण पक्षातील वरिष्ठ नेते म्हणून पटेल आणि तटकरे यांनी काँग्रेसला संपर्क केला नसल्याची माहिती आहे। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची प्रफुल्ल पटेल यांनी भेटण्यासंदर्भात वेळ मागितली होती, पण खरगेंनी पटेलांना ती वेळ दिली नाही।
असं पटेल म्हणाले आहेत. त्यामुळे ज्या पक्षाचा उमेदवार नाही त्या पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे या काँग्रेससोबत बोलत आहेत, पण ज्या पक्षाचा उमेदवार आहेत सुनेत्रा पवार त्या मात्र काँग्रेसशी बोलताना दिसत नाहीत, पण त्या ठाकरेंच्या शिवसेनेची संपर्कात आहेत. तसेच पार्थ पवार यांनी तर थेट काँग्रेसला आगामी काळात परिणाम भोगावे लागतील व त्यांचा डाऊनफॉल सुरू असल्याचं पार्थ पवारांनी म्हटलं. त्यानंतर शरद पवार यांनी पार्थ पवार यांची पुन्हा एकदा राजकीय अपरिपक्वता काढली. त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध न होण्यामागं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत संघर्ष कारणीभूत ठरला आहे का, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच भाजपचे नेते काँग्रेसशी उमेदवार माघार घेण्यासंदर्भात बोलले असल्याच्या बातम्या समोर आल्या, पण हर्षवर्धन सपकाळ यांनी या बातम्यांचं खंडन करत अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती सपकाळ यांनी दिली. त्यामुळे बारामतीची निवडणूक बिनविरोध होईल का की पुढील काही दिवसातच आता हे समजून येईल. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काँग्रेससोबत संवाद साधण्यात इगोमध्ये येतोय की काँग्रेस इगो मोडमध्ये आहे? तुम्हाला काय वाटतं? बारामती निवडणुकीत काय होईल व जे राजकारण सुरू आहे त्यावरती तुमच्या प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. बाकी सर्व राजकीय अपडेटसाठी आणि लेटेस्ट बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक.